मी तुला मी फ्रेंडशिप बेड आणलीच मी अशीच सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे केली. हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? आणि मजेतच राहायला हवं. तर सकाळपासून मला अजिबात जमलं नाही की मी व्हिडिओ वगैरे शूट करावं. सो म्हटलं की काही हरकत नाहीये. आणि दर महिन्याला जो एक दिवस असतो आमचा हक्काचा म्हणजे की ज्या दिवशी आम्ही छान सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन छान मस्त किट्टी पार्टी करतो. तर आज आहे आमची किट्टी. आणि जसं लास्ट ब्लॉग तुम्ही बघितलेलाच असेल की मेघनाची किट्टी लागलेली होती. तर आज मेघनाच्या घरी आमची किट्टी आहे. तर त्यासाठी रेडी झालेला आहोत. आणि तिने थीम ठेवलेली आहे कलरची, ब्ल्यू आणि ग्रीन कलर. सो माझ्याकडे हा ब्ल्यू आहे आणि ही ब्ल्यू किती बरेच दिवस ब्ल्यू कुर्ती बरेच दिवस झाले मी वेअर केलेली नाहीये. सो म्हटलं की चला आज ही वेअर करूया मस्त. आणि आत्ताच रेडी झाली आणि असं ठरलं की सर्वांनी सर्वात आधी इकडे गार्डनमध्ये मस्त भेटायचं. इथे जे माझ्या घरासमोर हे गार्डन आहे खाली, तर तिकडे भेटायचं म्हणून आणि थोडं फोटो सेशन वगैरे करूया. पण आता मी वेळेत रेडी झाली आहे पण अजूनही खाली कोणीच आलेलं नाही आहे. तर जेव्हा ते मला खाली दिसतील तेव्हा मी इथून जाणार खाली. आणि तयारी झाली माझी. पण त्याच्यानंतर पसारा किती केला आहे मी माहिती आहे. तर हे बघा, इकडे असं हे टॉवेल्स पडलेले आहेत, इकडे हे असं डायनिंग टेबल मेस आहे आणि इकडे बेडवरती सगळा पसारा मी असं काढून फेकलेला. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमी जरी स्वच्छ असं मी दाखवत असले किंवा स्वच्छ दिसत असलं तरी तसं नसतं. सगळ्यांच्या घरात असा मेस असतो आणि तो आपल्याला आवरायचा असतो. हो, ते आवरल्यानंतरच ती स्वच्छ होतो. तर आणि असं माझंच नाही, सगळ्या जितकेही ब्लॉगर आहेत ना जे दाखवतात घर खूप स्वच्छ असतं, कधीच तसं नसतं. ते स्वच्छ करावं लागतं. तर असं आहे. आता हे सगळा पसारा मी आल्यानंतर आवरणार कारण आता 3:45 होत आहेत आणि आता वेळ नाही आहे. वरच्यावरती 2-4 वस्तू पडलेल्या आहेत त्या मी आवरून घेणार. कपडे वगैरे मी नंतर जेव्हा संध्याकाळी येईल ना त्यावेळेला, कारण बाकीचे कपडे मी काढेल, बाहेर वाळत घातलेलेच होते. तर असं छान सिंपल अशी मी रेडी झालेली आहे. आणि यावेळेला मी सर्वांना सांगितलं की तुम्ही आधी रील्स वगैरे काय शूट करायचे आहेत ना ते सगळं तुम्ही डिसाईड करून घ्या आणि बघून ठेवा. आणि त्यानंतर मग मी म्हणजे आपण करूया. नेहमी काय असतं की मी ठरवते, म्हणजे मी माझ्याकडून ठरवते, त्यांनी तर ठरवलेलं असतंच, पण मी माझ्याकडून ठरवते की ओके ही रील शूट करायची आहे आणि ते तसं आम्ही इम्प्लॅन करतो. सो यावेळेला मी असं सांगितलेलं मी काहीच ठरवलेलं नाही आहे. वेळेवरती जी रील, कारण एकतर प्रॉब्लेम असा होतो की इथे नेट चालत नाही, रेंज नसते मोबाईलला, तर हे फार इश्यू आहे तिकडे. म्हणून वेळेवरती आता बघूया. आणि घरी गेल्यानंतर जसं इथून गार्डनमधून मग आम्ही मेघनाच्या घरी जाणार आहोत, तर परत तिथे मोबाईलची रेंज गॉन असते, तर तिथे मोबाईल वायफाय काहीच चालत नाही. मोबाईल डाटा तर विसरूनच जा. बऱ्याच जणांना असं वाटतं की ते मला कॉल करतात पण मी कॉल उचलत नाही किंवा मग तुझा लागतच नाही फोन. पण खरं सांगू का, इथे रेंजच नसते हो मोबाईलला, म्हणून तुमचा फोन माझ्यापर्यंत येतच नाही किंवा आला तरी तो लागत नाही. म्हणजे असं प्रॉब्लेम्स होतात. सो प्लीज तेवढं थोडं समजून घ्या. बट असं खूप जास्त बडबड झाली. नेहमीप्रमाणेच माझी बडबड काही कमी होत नाही. असं फोन घेऊन बोलायला लागले ना तर सर्व ब्लॉग याच्यामध्ये संपेल. तर चला, मी मस्त रेडी झालेली. इकडे असं काय दाखवते मी, समोरून दाखवणार मी. तर चला जाऊ द्या, आता मी खाली जाते नाही तर आणखी वेळ व्हायचा. तर तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही आजचा ब्लॉग छान एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत बघा. चला आम्ही झालो बाजूला. निघा चला. नेक्स्ट परत करावं लागेल. नाही, मी एडिट करेल आता, मी एडिट करेल. मी लेफ्टला होती, मग मी लेफ्टला जायचं ना. हो, असं जायचंय, तू तिथेच राहायचंय. मस्त. चला परत काय मध्ये विचारते आम्ही मराठी मध्ये किती एकच माझी स्वीट नाही. ए माऊ बोल, काहीतरी बोल. एक खेळायचं हौसी. तू का आली इथे? मम्मी सोबत खेळायला. काय खेळायला?
हौसीला अर्धा तास लागेल. सगळं हवा निघते दातामध्ये. बोल एकदा परत. काय खेळायला आली? हौसी. तुझं नाव सांग. निलांशी. आणि पुढे कुठल्या शाळेत जाते, कुठल्या वर्गात जाते सांग. तुझं इंट्रो सांग. पावणे 5 वाजले. ही आमची निलांशी खूप लाजते बाबा. आणि एक माऊ इकडे आहे आणि एक इकडे आहे. दिसतेस ना तू? 4:45 करे. काय कर सांग तुझं नाव. युक्ती. आणि तू पण कोणासोबत आली? मम्मी सोबत. तुझी पण किट्टी आहे का? दोघांची किट्टी आहे. तुझे झडप पण आमची मस्ती पण करून झाली. खाली खूप फोटो काढून झाले पण मी व्हिडिओ तिकडे बनवला नाही. ब्ल्यू 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 आज ब्ल्यू है पाणी पाणी पाणी. पण पाऊसच नाही पडला बाहेर. फक्त छत्र्या घेऊन फोटो काढले. छत्र्या घेऊन फक्त फोटो काढले आम्ही. तिकडे मेघनाच्या आई पण आलेल्या आहेत. काकू किचन मध्ये हे करतात. इकडे सगळ्या बसलेले आहेत. सरिता थोडं लेट म्हणजे उशिरा आली. तिला बरं नाहीये त्याच्यामुळे. बाकी हर्षदा ताई पण माझ्या घरी नव्हत्या किट्टीला. आणि इकडे ज्योती मॅडम आज कोपऱ्यात बसला. आणि आमच्यामध्ये हा दाखवलं ना तू हायलाइटच होते ब्ल्यू कलर जास्त ना. हा मग बघा चांगलं दिसतंय. फक्त काश्मीरा नाहीये ना. काश्मीरा नाही आमच्यामध्ये कारण ती गेलेली होती गावाला. सो जस्ट आत्ताच ती आलेली आहे त्याच्यामुळे थोडी उशिरा आम्हाला जॉईन करणार आहे. आणि आजची थीम काय आहे ते पण तुम्ही पाहिलंय बघा. मेघनाने मस्त इकडे वरती छान डेकोरेट करून ठेवलेलं आहे. सो भारी आहे. आणि थोडा पाऊस पडला असता तर मस्त मजा आली असते नाही मोनाली. आम्ही खूप एन्जॉय केलं. म्हणजे 5 वाजता आम्ही मेघनाकडे आलेलो. तर ते असं झालेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे. माझा अवतार बघा. हे सर्वांनी ना छत्र्या मारल्या अक्षरशः माझ्या डोक्यामध्ये. आणि हे माझं असं हाल केलं. हिनेच आहे. हीच आहे ती दुष्ट. खूप मारलं मला. छत्री इकडून तिकडून सगळे केस माझे उचकले. बघा कशी मैत्रीण आहे ही. दुष्ट मैत्रीण आहे. आमची अशी थोडी मस्ती चालू असते. एवढे चणे भेटणार आहे त्याच्यामध्ये. ये ना. अरे मी नाही दिसणार ना पण थांब ना 1 मिनिट थांब. चला एक उचला. आणि हे पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की फ्रेंडशिप डे तर कधीच झालं आणि ही ब्लॉग आता शूट करते. तर हो, फ्रेंडशिप डेच्या 1 दिवस आधी म्हणजे रविवारी फ्रेंडशिप डे होता आणि आम्ही शनिवारी किट्टी ठेवली होती. तर 1 दिवस आधीच आम्ही फ्रेंडशिप डे साजरा केला होता. रविवारी पण आम्ही भेटलो पण त्याच दिवशी म्हटलं किट्टीच्या निमित्ताने सर्व एकत्र आहोत तर मग त्याच दिवशी आपण सेलिब्रेशन करून घेऊया. तर त्याच दिवशी आमचं हे झालं. पण व्लॉग यायला खूप उशीर झालेला आहे, मान्य आहे. तर पण ठीक आहे, मला माहिती आहे की तुम्हाला व्लॉग आवडतात तर तुम्ही हा व्लॉग नक्कीच पूर्ण बघणार. तर इथे छान आम्ही सर्व एकत्र आलेलो होतो आणि सर्वांनी छान असे फ्रेंडशिप बँडसुद्धा आणलेले होते आणि तुम्ही बघतच या व्हिडिओमध्ये आमची काय मस्ती धमाल चाललेली असते. तर छान, आणि जसं थीम होती ग्रीन आणि ब्ल्यू कलर तर सर्व छान ते त्याच्या अकॉर्डिंगच सगळे असे छान रेडी होऊन आलेले होते. आणि झालं असं की 1 दिवस आधीपर्यंत मस्त पाऊस होता आणि म्हणून मग आम्ही विचार केला की छान छत्री वगैरे घालून रील्स वगैरे शूट करूया किंवा काय करूया, पण तसं काहीच झालं नाही कारण पाऊस अजिबात पडला नाही. पण म्हटलं ठीक आहे आपण फोटो तर काढूयाच. तर छान इथे आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे. ही माझी मैत्रीण समृद्धी इतकी मस्तीखोर आहे ना, हिच्या अंगात इतकी मस्ती आहे ना तर आमच्या दोघींची खूप मस्ती चालू असते बरं का. तर ते तुम्हाला व्लॉगमध्ये प्रत्येक दिसतच असणार. पण ठीक आहे, मस्ती करण्यासाठी किंवा असं छान एन्जॉय करण्यासाठी वयाची मर्यादा तर अजिबात नसते. जसं आपण नेहमीच ऐकत असतो की एज हा फक्त एक म्हणजे वय हे फक्त एक आकडा असतो की अरे मी एवढ्या वयाची झाली, पण या वयामध्ये हे करायचं नाही किंवा ते करायचं नाही असं अजिबात काही रूल्स वगैरे नसतात बरं का. ते आपण स्वतःच लावून घेतलेले असतात. ते सगळं आपल्या डोक्यामध्ये विचार येतात की या वयामध्ये आपल्याला हे करणं शोभेल का किंवा चांगलं वाटेल का, असं तसं हे फक्त आपणच विचार करतो.
म्हणजे काही लोकांना ते पटत नाही, पण असो, ज्यांना पटत नाही ते करतच नाहीत. पण मला तरी असंच वाटतं आणि प्रत्येक स्त्रीसाठी तर हे म्हणजे प्रत्येकामध्ये ना आपलं बालपण हे असायलाच पाहिजे. एक लहानपण जे म्हणतो ना, लहानपणी आपण जसं मस्ती करायचो, मजाक करायचो, गमती जमती करायचो थोडंसं नाही का, तसं हे असायलाच पाहिजे प्रत्येकमध्ये. ते बालपण कधीच आपल्यामधलं हरवू द्यायचं नाही असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आम्ही असं थोडीफार मस्ती वगैरे करत असतो, छान एन्जॉय करत असतो. तर किटी प्लस फ्रेंडशिप डे असा आमचा हा दिवस होता आणि छान पद्धतीने आम्ही ते सेलिब्रेटसुद्धा केलेलं आहे. ये बंधन तो प्यार का बंधन है, सोसाइटी का संगम है. हॅपी फ्रेंडशिप डे. आता हिची किटी आहे, मोनालीची किटी आहे. मस्त छान. अजून कोण बाकी आहे? बघा मस्त छान छान गिफ्ट्स मिळालेली आहेत आम्हाला इकडे. आता इंस्टाग्राम जिंदाबाद. इंस्टाग्रामवर इतक्या साऱ्या रील्स येत असतात ना की ते बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं, म्हणजे स्त्रियांना जास्त करून, की आपण पण असं करायला हवं. तर ही आयडिया होती आमची मोनालीची. मोनालीने सुचवलं होतं की आपण सुद्धा असं करूया आणि ते वर्क मस्त झालं, कारण फ्रेंडशिप डे होता त्यानिमित्ताने मस्त ही आयडिया वाटली आम्हाला. आणि म्हटलं की चला असंच करूया. तर सर्वांनी आपापल्या परीने छान छान गिफ्ट्स आणलेले होते. क्लचर आहे, इथे हे रबर बँड आहे, नेल पेंट्स आहेत, त्यानंतर इयरिंग्स वगैरे आहेत. तर काय काय कोणी काय काय दिलं ते पण मी एक छोट्या शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर सर्वांनी आपापल्या परीने खूप सुंदर गिफ्ट आणले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते सगळ्यांना आम्हाला कामी येणारे होते. म्हणजे आम्ही ठरवलं की असेच गिफ्ट्स आणायचे की जे आपल्याला यूज होतील. आणि लेडीजसाठी तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे रोज लागतातच. तर मस्त गिफ्ट एक्सचेंज केले, सर्वांजवळ इतके छान छान गिफ्ट्स मिळाले आणि सर्वांनाच ते आवडले. त्यानंतर मग नेहमीप्रमाणे थोडंसं स्नॅक्स पार्टी इथे आमची. तर मस्त वडापाव, दाबेली वगैरे मागवलेली होती ज्याला जे खायचं तसं. आणि इथे आमची मस्त पार्टी सुरू आहे. निलांशी वडापाव कसा आहे? कसा आहे? मस्त कसा? युक्ती कसा आहे वडापाव? मस्त आहे. दीदी आत्माराम तुकाराम भिडे बोल. आता आत्माराम तुकाराम भिडे बोलते. आधी आत्माराम बुकाराम भिडे. आत्माराम बुकाराम. झालं, चल बांधा त्या एकेकाला. काय झालं? काढूया ना आता, झालं ना. हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. कॉलेज नंतर एवढंच गेम नाही जमणार. तिला पिंक हे उमटो आता. नेक्स्ट टाइमची पार्टी किटी पार्टी माझ्याकडे आहे. सगळ्यांना हा कोणाकडे? अरे मी व्हिडिओ बघती, बोलत होते म्हणून मी व्हिडिओ हे करत होते. मेघना तुझ्याकडची किट्टी मस्त झाली आणि खूप मजा आली आणि सगळ्यांनी
होतं. मेघनाकडची किट्टी मस्त झाली. तिची थीम होती मॉन्सून किट्टी पार्टी, म्हणून आम्ही गार्डन मध्ये मस्त फोटोज वगैरे क्लिक केले आणि रील्स पण काढून झालेले आहेत, ते मी लवकर शेअर करणार आहे. आणि मेघनाकडे बाकी इकडे येऊन मग जी काही मस्ती केली ते पण तुम्ही पाहिलेलीच आहे. आणि आज फ्रेंडशिप डे आहे, म्हणजे उद्या आहे, पण आम्ही आज पण सेलिब्रेट केलेलं आणि उद्या पण परत भेटणार आहोत. सो खूप मज्जा आली आणि असे आम्ही सगळ्या वेड्या मैत्रिणी आहोत. सगळ्या मस्तीखोर आहेत एकापेक्षा, तर मस्त मजा आली. आणि हो, माझ्या युट्यूब फॅमिली मध्ये ज्या आहेत माझ्या मैत्रिणी, सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. चला, आजचा ब्लॉग पाहिला त्याबद्दल खरंच खूप 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 थँक्यू. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, बाय.